हॅलो फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी उमेश पागृत आज आपणासमोर वेब लेक्चर सिरीजमध्ये 3 फेज इंडक्शन मोटरबद्दल अभ्यासपूर्ण तांत्रिक माहिती सांगणार आहे. या ऑनलाईन एज्युकेशनचा फायदा इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, व्होकेशनल, टेक्निकल तसेच ITIच्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. ही तांत्रिक माहिती स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. यातील स्केचेस या फील्ड प्रॅक्टिससाठी माहितगार आहेत. तर मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करूया. धन्यवाद. मित्रांनो, आज आपण 3 फेज मोटरमधील दोष व त्याची तपासणी याबद्दलची माहिती पाहणार आहोत. मोटर आपल्याकडे दुरुस्तीसाठी आली किंवा बरेचदा नवीन इन्स्टॉलेशन करायचं आहे, कामाला सुरुवात करायची आहे, या सर्व वेळेस आपल्याला तपासणी करणं ही गरजेचं असते. 3 फेज मोटरची रिपेअरिंग किंवा वायरिंग झाल्यानंतर खालील टेस्ट घेतात. नंबर 1 अर्थिंग टेस्ट, नंबर 2 ओपन सर्किट टेस्ट, नंबर 3 शॉर्ट सर्किट टेस्ट, नंबर 4 रिव्हर्सेस, नंबर 5 फेज टू फेज दोषाची तपासणी. याच्यात आपण 5ही टेस्ट आहेत, त्या कशा घेतल्या जातात त्याचं आपण विवेचन करू. पहिली टेस्ट अर्थिंग टेस्ट. याचं सर्किट आकृतीमध्ये दाखविलेलं आहे. 3 फेज मोटर दाखविलेली आहे. त्याला आउटर बॉडी आहे. आउटर बॉडी अर्थ केल्या गेलेली आहे. सिरीज टेस्ट लॅम्प दाखविलेला आहे. सिरीज टेस्ट लॅम्पला सप्लाय दिलेला आहे. सिरीज टेस्ट लॅम्पचं एक टेस्ट लीड मोटरच्या आउटर बॉडीला जोडलेला आहे. तर सप्लायचं दुसरं टोक हे फेसच्या एका टोकाला जोडलेलं दाखविलेलं आहे. जर मोटरची आउटर बॉडी व मोटरचा आर टर्मिनल म्हणजे फेजमध्ये जर कंटिन्युटी असेल, म्हणजे लो रेझिस्टन्स असेल, तर तुमचा सिरीज टेस्ट लॅम्प लागेल. जर अशा पद्धतीचा लॅम्प लागला तर त्या मोटरमध्ये अर्थ फॉल्ट आहे असं समजावे. अशा वेळेस त्या फेजशी निगडीत असलेल्या कॉइल्स वेगळ्या कराव्या, चेक कराव्या, त्याचं इन्सुलेशन नीट करावं व हा फॉल्ट दुरुस्त करावा. अशाच प्रकारचं टेस्टिंग हे वाय फेजसोबत व बी फेजसोबत सिरीज टेस्ट लॅम्प इंडक्शन मोटरच्या आउटर बॉडीला कनेक्टेड करून केल्या जाते. ही झाली अर्थ टेस्ट, म्हणजे आउटर बॉडीमधनं जमिनीला जर करंट जात असेल तर. आता याचं परत थोड्या वेगळ्या पद्धतीने विवेचन पाहू. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे टेस्टिंगसाठी टेस्ट लीडचा वापर करतात. त्यामधील एक टेस्ट लीड ही मोटरच्या एका टर्मिनलला जोडतात व दुसरी मोटरच्या बॉडीला जोडतात. जर लॅम्प लागला तर वाइंडिंग अर्थ आहे असे म्हणतात, म्हणजे हा अर्थ फॉल्ट आहे असा त्याचा अर्थ. अर्थ असल्याची खात्री करण्यासाठी मोटरच्या प्रत्येक टर्मिनलला टेस्ट लीड जोडून टेस्ट घ्यावी. जर मोटर अर्थ असेल तर दुसऱ्या टेस्ट घेण्यासाठी अर्थ दोष दूर करावा, नाहीपेक्षा आपल्याला टेस्टिंग हेल्दी होणार नाही. निरीक्षणाने जर अर्थचा दोष काढता आला नाही तर मोटरचा प्रत्येक फेज वेगळा करून टेस्ट करावी. स्टार कनेक्टेड मोटरमधील टेस्ट स्टार पॉईंट वेगळा करून प्रत्येक फेजची वेगळी टेस्ट घ्यावी आणि डेल्टा कनेक्टेड मोटरमधील टेस्ट घेताना प्रत्येक फेजचा शेवट वेगळा करून प्रत्येकाची वेगळी टेस्ट घ्यावी. प्रत्येक फेज हा वेगळा केल्यामुळे एका फेजचा दुसऱ्या फेजशी संपर्क नाही हे आपल्याला पक्क माहीत असेल व दोष व्यवस्थितरित्या ट्रेस आउट करता येतो. फेजमध्ये दोष आढळल्यास कोणत्या कॉईल त्या फेजशी कनेक्टेड आहेत ते लक्षात घ्यावे
व अर्थचा दोष तपासावा. याकरिता सुरुवातीला अर्थ फेजमधील कॉईल गट वेगळे करून प्रत्येकाची टेस्ट घ्यावी. कॉईलच्या गटाने दोष दाखविल्यानंतर दोष असलेली कॉईल सहजतेने बाहेर काढता येते आणि अर्थ असलेल्या प्रत्येक कॉईलची टेस्टिंग घेता येते. अर्थ दोष असलेली कॉईल आढळल्यास त्यामधील स्लॉट इन्सुलेशन करावे किंवा नवीन कॉईल टाकावी. एखादे लॅमिनेशन व्यवस्थित बसले नसेल किंवा त्याच्यावरचं इन्सुलेशन खराब झालं असेल तरीसुद्धा कॉईलमधील वायर कट होतो. त्यामुळे ते लॅमिनेशन परत जागेवर व्यवस्थित बसवावे व प्रॉपर इन्सुलेट करावे. चुकीच्या इन्सुलेशनमुळे अर्थ दोष होतो. दुसरा फॉल्ट आहे ओपन सर्किट टेस्ट. ओपन सर्किट याचा अर्थ असा की ज्या कंडक्टिंग सिस्टीममधून करंट वाहतो आहे तो करंट ब्रेक झालेला आहे, कारण कंडक्टिंग सिस्टीम ही ओपन झालेली आहे. हा ओपन सर्किट फॉल्ट सप्लाय वायरमध्ये असू शकतो, वाइंडिंगमध्ये सुद्धा असू शकतो. कंडक्टर ब्रेक झालेला आहे, ओपन झालेला आहे म्हणजे ओपन सर्किट फॉल्ट आहे. हा ओपन सर्किट फॉल्ट टेस्ट करता ओपन सर्किट टेस्ट ही करावी लागते. कॉईल तुटल्यामुळे किंवा लूज कनेक्शनमुळे 3 फेज मोटर ओपन सर्किट दर्शविते. सिरीज टेस्ट लॅम्पचा वापर करून ओपन सर्किट टेस्ट करता येते. आपल्याला ओपन झालेला फेज शोधून काढता येतो. जर मोटर स्टार कनेक्टेड असेल तर सिरीज टेस्ट लॅम्पचे एक लीड स्टार पॉईंटवर व दुसरे लीड प्रत्येक फेजवरती जोडावे. जर लॅम्प लागला नाही तर त्या फेजमध्ये ओपन आहे असे लक्षात येते. जर मोटर डेल्टा कनेक्टेड असेल तर प्रत्येक फेज वेगळा करून त्याची वेगळ्या टेस्ट घ्याव्यात. जर फेज ओपन असेल तर लॅम्प लागणार नाही. ओपन फेजची माहिती झाल्यानंतर ओपन असलेल्या कॉईल शोधता येतात. त्या फेजशी निगडीत असलेला जो सर्व कॉईलचा सेट असेल तो आपल्याला शोधून दुरुस्त करावा लागतो. जर हा दोष जम्परच्या स्टडमधील लूज कनेक्शनमुळे असेल तर ते कनेक्शन घट्ट करून त्याला टेप गुंडाळावा आणि हा दोष दूर करावा. आकृतीमध्ये रेड कलरमध्ये ओपन सर्किट फॉल्ट हा दाखविलेला आहे. शॉर्ट सर्किट टेस्ट. स्लॉटमधील इन्सुलेशन खराब होण्याचे कारण म्हणजे स्लॉटमध्ये ओव्हरहीट तसेच लूज झालेल्या कॉईल्स असतात ही आहे. ही टेस्ट घेण्याकरता इंटरनल ग्राउलरचा वापर केला जातो. ग्राउलरद्वारा टेस्ट करताना खराब झालेल्या कॉईल्स गरम होतात. कॉईलमधील शॉर्ट सर्किट शोधण्यासाठी मोटर काही काळ चालू ठेवावी लागते. हे ग्राउलर स्टेटर साईडमध्ये इन्सर्ट केल्या जाते व ज्या कॉईल साईडला त्या स्टेटर ग्राउलरचं टेस्टिंग पार्ट जोडलेला असतो त्या कॉईल साईडची आपल्याला टेस्ट घेता येते. त्यामध्ये शॉर्टेड कॉईल गरम झालेल्या दिसतील. पॉलीफेज मोटरमधील शॉर्ट सर्किट फॉल्ट शोधण्याकरता 3 फेज लाईनला सप्लाय देऊन प्रत्येक फेजमधील ॲमीटरच्या द्वारे करंटसुद्धा मोजता येतो. या करंटवरनंसुद्धा आपल्याला शॉर्ट झालेलं आहे की नाही लक्षात येते. कारण प्रमाणापेक्षा नॉर्मल करंटपेक्षा जर खूप जास्त करंट घेतला असेल तर तो शॉर्ट करंट आहे असं आपल्याला लक्षात येतो. यालाच बॅलन्स टेस्ट असे सुद्धा म्हणतात. यामधील जर एखाद्या लाईनमधील करंट जास्त असेल तर ती लाईन शॉर्ट आहे असे समजावे. या टेस्टमध्ये मोटर चालू असली पाहिजे. रोटरमधील दोष तपासण्यासाठी एक्सटर्नल ग्राउलर वापरतात. आकृतीमध्ये आपण एक्सटर्नल ग्राउलर पाहतो आहे. रोटर हे ग्राउलरच्या जॉमध्ये ठेवलेलं आहे. ते हाताने हळूहळू रोटेट करतात व ग्राउलरवर ते एकतर DC सेंटर 0 मिलीव्होल्ट मीटर असते त्याद्वारे आपण इंडिकेशन पाहू शकतो किंवा रोटरवरती हॅकसॉची स्ट्रीप ठेवून ती व्हायब्रेट होऊनसुद्धा त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट करंट वाहतो आहे की नाही हे आपण लक्षात घेऊ शकतो. रिव्हर्सेस.
जर मोटर फेसचे कनेक्शन्स हे चुकीच्या पद्धतीने झाले तर मोटरची फिरण्याची दिशा बदलते. याला रिव्हर्सेस फॉल्ट असे म्हणतात. बऱ्याचदा कॉईलच्या चुकीच्या कनेक्शन पद्धतीमुळे सुद्धा रिव्हर्सेस तयार होतो. त्यामुळे कधीकधी मोटर सुरू होण्याससुद्धा नकार देतो. टेक्निकली आपण कनेक्शनकडे दुर्लक्ष केलं असेल तर हा दोष निर्माण होतो. त्यामुळे कनेक्शन नीट पद्धतीने करणे हा याच्याकरता असलेला सर्वात सोपा उपाय आहे. फेस टू फेज दोषाची तपासणी. 3 फेज स्क्विरल केज मोटरमध्ये होणाऱ्या फेस टू फेज फॉल्टची तपासणी सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने करतात. याकरिता वाइंडिंग कनेक्शन वेगळ्या करतात. सिरीज टेस्ट लॅम्पद्वारा जर फेजमध्ये दोष आहे असे जर लॅम्प लागून जर समजला तर वाइंडिंग दोषविरहित आहे असे समजावे. सिरीज टेस्ट लॅम्पचं एक टोक एका फेजला व दुसरं टोक दुसऱ्या फेजला लावावे. हा लॅम्प लागता कामा नये. लॅम्प लागला तर 2 फेजमध्ये फेस टू फेज कनेक्शन आहे म्हणजे दोष आहे असं आपल्या लक्षात येते. आता 3 फेज मोटरच्या दुरुस्तीची थोडक्यात माहिती पाहू. 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरची तपासणी झाल्यानंतर त्यातील आढळलेले दोष काढण्याकरता खालीलप्रमाणे दुरुस्तीच्या पद्धती आहेत. अर्थात प्रत्येक टेक्निशियनची ही वेगवेगळी कामाची हातोटी असू शकतो, परंतु मोटर दुरुस्त करण्याची थिअरी ही एक प्रकारचीच असते. पहिला दोष आपल्याला असा आढळतो की मोटरच्या इनपुटला सप्लाय नाही. जेव्हा मोटरच्या इनपुटला सप्लाय नाही असं आढळते तेव्हा सप्लाय टर्मिनलपासून चेकिंग सुरू करावी. मोटरला सप्लाय देणारं जे सॉकेट असेल, स्विच असेल, मेन स्विच असेल, पहिल्यांदा तिथे चेक करावं. तिथे सप्लाय व्होल्टेज नीट असेल तर मोटरच्या फ्यूज बॉक्समध्ये सप्लाय आला की नाही ते चेक करावे. मीनव्हाईलमध्ये चेक करत असताना कंटिन्युटी ऑफ द कंडक्टर हा महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर मोटरच्या टर्मिनल बॉक्सपर्यंत सप्लाय आला की नाही हे चेक करावे. याकरिता व्होल्टमीटर तसंच सिरीज टेस्ट लॅम्पचा व टेस्ट लॅम्पचा वापर करता येतो. सेकंड, मोटरला सप्लाय दिला असता फ्यूज उडतो. फ्यूज उडण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे ओव्हर करंट. ओव्हर करंट हा वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतो. ते कारण आपल्याला शोधून काढावं लागते. मोटरला जर दिलेला सप्लायचं व्होल्टेज खूप जास्त असेल तरी फ्यूज उडवल. मोटरवरती जर लोड खूप जास्त असेल आणि मोटर सुरू होण्यास नकार देत असेल तरी फ्यूज उडेल. मोटरवरती लोड खूप जास्त असेल आणि मोटर कमी गतीने फिरत असेल, मोटर ओव्हरलोड करंट घेत असेल तरी फ्यूज उडेल. मोटरच्या बेरिंगमध्ये फॉल्ट असेल, शाफ्ट बेंड झाला असेल, मोटरची फ्री मूवमेंट नसेल, मोटरच्या एअर गॅपमध्ये व्हेंटिलेशन विंडोमध्ये जर काही कचरा अडकला असेल तरी मोटर जाम जाऊ शकते. अशा सर्व स्थितीमध्ये ओव्हर करंट घेतला जाऊ शकतो व मोटरचा फ्यूज उडतो. प्रॉपर कारण लक्षात घ्यावं व हा दोष दूर करावा. मोटर खूप गरम होत असेल. मोटर गरम होण्याचं मुख्य कारण म्हणजे मोटरमध्ये I²R लॉसेस होतात. I²R लॉसेस होतात याचं कारण असं की मोटर ही खूप जास्त करंट घेते. खूप जास्त करंट घेण्याकरता कदाचित कॉईलमध्ये शॉर्ट सर्किट असेल, कनेक्शन्स टर्मिनल्समध्ये लूज कनेक्शन असेल जेणेकरून स्पार्किंग होत असेल, मोटरवरती लोड जास्त असेल, मोटरमध्ये काही मेकॅनिकल फॉल्ट्स निर्माण झाले असतील, मोटरच्या शाफ्टवरती असलेला व्हेंटिलेशन फॅन व्यवस्थित काम करत नसेल, या सर्वमुळे मोटर गरम होते. मोटर गरम होणे ही बाब ताबडतोब लक्षात ठेवावी, कारण गरम झाल्यामुळे मोटरच्या कंडक्टिंग पार्टचं इन्सुलेशन डॅमेज होऊन शॉर्ट सर्किट फॉल्ट होण्याची सर्वात जास्त भीती असते. नंबर 4, मोटर फिरताना आवाज येतो. मोटर फिरताना आवाज येतो याकरिता फेज सिक्वेन्स, सोल्डर केलेले कंडक्टर्स आणि स्टेटरमधलं वाइंडिंग यामध्ये दोष असू शकतो.
स्टेटर व रोटरमधली एअर गॅप जरी डिस्टर्ब झाली असेल तरी मोटरमध्ये आवाज येतो. तसेच स्पार्किंग, लूज कनेक्शन, स्टार्टरचे कॉन्टॅक्ट्स हे जर स्वच्छ नसतील, लूज असतील तरीसुद्धा मोटरमध्ये आवाज निर्माण होतो. तसेच मेकॅनिकली विचार केला तर बेअरिंग, कपलिंग व बेल्ट टेन्शन, बेल्टचं कनेक्शन या बाबीसुद्धा मोटरमध्ये आवाज करण्यासाठी कारणीभूत ठरतात. पाचवा फॉल्ट असा आहे की मोटर फिरताना जोरात आवाज येतो. यामध्ये मोटरमध्ये मेकॅनिकल दोष असेल तर मेकॅनिकल भाग योग्य समपातळीत करावे, म्हणजे एंड कव्हर घट्ट बसवावेत, फॅन घट्ट करावा, शाफ्टचं अलाइनमेंट लक्षात घ्यावं, एअर गॅपमध्ये व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छता करावी. जर मोटर फिरताना कंपन पावत असेल म्हणजे व्हायब्रेशन्स होत असतील तर फॅन, बेरिंग, एंड प्लेट्स, फाउंडेशन यावर ते लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं व त्यामध्ये नीट दुरुस्ती करावी. आता या सर्व दोषांची आपण चार्टच्या स्वरूपामध्ये अभ्यास करू, सामान्य दोष पाहू व त्याकरता संभाव्य काय कारणे असतील ते पाहू. हा चार्ट याच्यासाठी आवश्यक आहे, जर विशिष्ट एखादा दोष जर आपल्याला आढळला असेल तर त्याचे संभाव्य कारणं काय असू शकतात ते लवकर लक्षात येतात. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर विस्तृत लिहायचं असेल तर याचा पॉईंट म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. मोटर सुरू होत नाही हा जर दोष विचारात घेतला तर त्याकरता सप्लाय नसेल, चुकीचं कनेक्शन झालं असेल, मोटर ओव्हरलोड असेल, तसेच वाइंडिंगमध्ये दोष असेल, ही त्याची कारणे असू शकतात. मोटर जर फिरताना हळू फिरते आहे असे जर आपल्या लक्षात आले तर त्याचे कारणं असे आहेत की त्याचा सप्लाय व्होल्टेज कमी असेल, त्याचा सप्लाय ओव्हरलोडेड असेल, स्टेटर वाइंडिंगमध्ये दोष असेल, सप्लायची फ्रिक्वेन्सी कमी असेल, शाफ्टवरती जे बेल्ट कनेक्टेड असतो त्याचं बेल्टचं टेन्शन जास्त झालं असेल किंवा बेअरिंग खराब झाले असेल. या कारणांमुळे मोटर आपली हळू फिरते. मोटरला सप्लाय दिल्यास फ्यूज उडतो. याचं कारणं असे आहेत, दिलेलं सप्लाय व्होल्टेज कमी असेल, मोटर सर्किटमध्ये म्हणजे मेन स्विचमध्ये टाकलेली फ्यूजची वायर ही कमी रेटिंगची असेल, मोटरवरती लोड जास्त असेल, स्टेटर किंवा रोटरमध्ये शॉर्ट सर्किट दोष असेल, चुकीचे कनेक्शन्स किंवा चुकीचा फेज सिक्वेन्स झाला असेल, स्टार्टरमधील कनेक्शन लूज असतील तर मोटरला सप्लाय जोडल्यास फ्यूज उडतो. मोटर फिरताना खूप गरम होते, चुकीचे कनेक्शन झालेले असतील, स्टेटर किंवा रोटर वाइंडिंगमधील ओपन सर्किट असेल, मोटरला दिलेलं सप्लाय व्होल्टेज खूप कमी किंवा खूप जास्त असेल, व्हेंटिलेशन खिडकीमध्ये कचरा असेल म्हणजे प्रॉपर व्हेंटिलेशन होत नसेल, बेरिंग्स ढिल्या असतील किंवा खराब झाल्या असतील, चुकीच्या आकाराच्या बेरिंग्स बसवल्या असतील म्हणजे फ्री मूवमेंट नसेल, बेल्ट टेन्शन जास्त असेल, तसंच मोटरच्या शाफ्टचं अलाइनमेंट चुकीचं असेल. त्यानंतर मोटर फिरताना हमिंग साऊंड निर्माण होतो. चुकीचे कनेक्शन अथवा चुकीचा फेज सिक्वेन्स असेल, स्टेटर व रोटरमधील एअर गॅप कमी जास्त झाली असेल किंवा ती युनिफॉर्म नसेल, स्टार्टर कॉन्टॅक्ट्सवरती धूळ जमा झाली असेल. त्यानंतर सामान्य दोष असा आहे, मोटर फिरताना खूप वेगाने आवाज होतो, हार्श आवाज निर्माण होतो. याचं संभाव्य कारण असं आहे, चुकीचे अलाइनमेंट झाले असेल, फॅन अथवा बेरिंग्स लूज असतील, शाफ्ट बेंड असेल, एंड कव्हर्स चुकीच्या पद्धतीने बसविलेले असतील, स्टेटर व रोटर एअर गॅपमध्ये धूळ किंवा कचरा असेल. त्यानंतरचा दोष आहे, मोटर फिरताना थरथरते किंवा व्हायब्रेट होते. चुकीचे अलाइनमेंट असेल, अलाइनमेंट याचा अर्थ शाफ्ट कपलिंगद्वारे
लोडला कनेक्टेड असेल, दुसऱ्या मोटरला कनेक्टेड असेल किंवा फाउंडेशन प्लेटवरती काही गडबड झाली असेल, फॅन अथवा बेरिंग्ज लूज असतील, फाउंडेशन लूज असेल, स्टेटर चुंबकीय मंडल चुकीचं असेल. आतापर्यंत जे आपण दोष पाहिले यासोबतच मोटरमध्ये आणखी काही दोष आढळतात. त्यातला सर्वात मुख्य दोष म्हणजे सिंगल फेजिंग. सिंगल फेजिंग या शब्दाचा अर्थ असा की 3 फेज सप्लाय सर्किटमधील एक फेज हा ओपन झालेला असतो. मोटर फिरण्याकरता 3 फेज सप्लायची बॅलन्स 3 फेज सप्लायची गरज असते. परंतु काही कारणास्तव सॉकेटमधील फ्यूज उडाला, कंडक्टर ब्रेक झाला तर एक फेज कार्यरत नसतो. ती मोटर 2 फेजवरतीच कार्यरत राहते. जेव्हा 3 फेज सप्लाय स्टेटरला जोडलेला असतो तेव्हा 3 वेगळे करंट सर्किटमध्ये वाहत असतात. त्यामध्ये 2 फेज इनकमिंग असतात व त्यातील एक फेज हा रिटर्न पाथ असतो. जेव्हा एक फेज ओपन होतो तेव्हा सर्किट हा 1 फेज इनकमिंग व 1 फेज रिटर्न पाथ अशा पद्धतीने कार्य करतो. या 1 फेज इनकमिंग व 1 फेज रिटर्न पाथ अशा पद्धतीला कनेक्शनवर जेव्हा मोटर कार्य करते त्याला सिंगल फेजिंग असे म्हणतात. सिंगल फेजिंग हे बरेचदा सप्लाय स्विचमधील फ्यूज ओपन झाल्यामुळे होतो. हा फ्यूज मोटर ओव्हरलोड स्थितीमध्ये ऑपरेट केल्यामुळे ब्रेक होतो. सिंगल फेजिंग झाल्यानंतर जर मोटर हाफ लोडवरती ऑपरेट होत असेल तर ती तशीच कंटिन्यू करते. परंतु ही कंटिन्यू करताना मोटर खूप जास्त करंट घेतो. या मोटरने खूप जास्त करंट घेतला तर काही वेळानंतर मोटर ही बर्न होते म्हणजे जळून जाते. पण जर मोटर स्टेशनरी कंडिशनमध्ये असेल, स्थिर असेल आणि जर सिंगल फेजिंग झालं असेल तर मोटर सुरू होण्यासच नकार देते. हे सिंगल फेजिंग टाळण्याकरता ओव्हर करंट रिले किंवा सिंगल फेजिंग रिले मोटरच्या सर्किटमध्ये बसवितात. क्रॉलिंग हा आणखी एक 3 फेज इंडक्शन मोटरमधील फॉल्ट आहे. इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिकली असं पाहण्यात आलं की स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा बरेचदा स्पीड नॉर्मल नसून तो कमी स्पीडवरती ती मोटर रन होते. हा कमी स्पीड म्हणजे जवळपास नॉर्मल स्पीडच्या 1/7 टाइम्स इतका कमी असतो. अशा कमी स्पीडनी फिरण्याच्या पद्धतीला क्रॉलिंग ऑफ इंडक्शन मोटर असे म्हणतात. याचं मुख्य कारण म्हणजे असं, स्टेटर वाइंडिंगद्वारा जो फ्लक्स तयार होतो तो प्युअर साइन वेव्हद्वारा म्हणजे सायनोसॉइडल वेव्हद्वारा तयार झालेला आपल्याला आवश्यक असतो. परंतु प्रत्यक्षात या फ्लक्समध्ये 3rd, 5th आणि 7th हार्मोनिक्सद्वारा करंट सर्क्युलेट होतो व त्याचा फ्लक्स त्यामध्ये इन्सर्ट होतो. या ऑड हार्मोनिक्समुळे रोटरवरती फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड डायरेक्शन टॉर्क निर्माण होतो आणि या सर्व फ्रिक्वेन्सीचा मुळे जो करंट सर्क्युलेट होतो व त्यामुळे जो EMF निर्माण होतो त्याचा एकत्रित परिणाम होऊन मोटरचा स्पीड कमी होतो. अशा या ऑड हार्मोनिक्समुळे मोटरचा जो स्पीड कमी होतो त्या दोषाला क्रॉलिंग असे म्हणतात. कॉगिंग या दोषाला मॅग्नेटिक लॉकिंग असे सुद्धा म्हणतात. स्क्विरल केज इंडक्शन मोटर बरेचदा सुरू होत नाही. ही स्थिती मोटरचे व्होल्टेज लो असेल अशा वेळेस होते. याचे एक कारण हे असू शकते की स्टेटर टीथचे रोटर टीथसोबत इंटरॅक्शन होत असल्यामुळे मॅग्नेटिक लॉकिंग होते. म्हणूनच याला टीथ लॉकिंग असे सुद्धा म्हणतात. स्टेटरचे टीथ आणि रोटरच्या टीथमध्ये रिलक्टन्स हा फार कमी असतो. त्यामुळे त्यातून मॅग्नेटिक फ्लक्स सरळ समोरासमोर वहन होतो. हे वहन झाल्यामुळे
अपोजिट पोलॅरिटीमुळे दोन पोल्स हे मॅग्नेटिकली लॉक होतात आणि कॉगिंग हा दोष निर्माण होतो. या दोषामुळे मोटर सुरू होण्यास त्रास होतो. स्क्विरल केज मोटरमधील कॉगिंग हा दोष कमी करण्यासाठी म्हणजे ओव्हरकम करण्यासाठी रोटरचे बार्स हे स्टेटरसोबत पॅरलल न ठेवता थोडे तिरपे रोटरवरती फिट केलेले असतात, जेणेकरून स्टेटर टूथ हे रोटर टूथच्या अगदी समोरासमोर नेता तिरप्या पद्धतीने असतील, म्हणून मॅग्नेटिक लॉकिंग होणार नाही. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण इंडक्शन मोटरच्या दोषाबद्दल माहिती पाहिली. त्यावर ते काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा आपण अभ्यास करू. पहिला प्रश्न असा आहे की 3 फेज इंडक्शन मोटरवरती घेतल्या जाणाऱ्या खालील टेस्टचे सर्किट डायग्राम सहित स्पष्टीकरण करा. हा प्रश्न सर्किट डायग्राम न काढता जरी विचारला असेल तरी प्रश्नाचं उत्तर लिहिताना सर्किट डायग्राम जर काढलं तर प्रश्नाचं उत्तर समर्पक होते व प्रश्नाचं उत्तर लिहायला आपल्याला मदत होतो. अर्थिंग टेस्ट काढण्याकरता तुम्ही सिरीज टेस्ट लॅम्पचा कनेक्शन दाखवू शकता. बॉडीला एसेन्शियली एक टर्मिनल कनेक्टेड दाखवावा, दुसरा मग तुम्ही वाइंडिंगला कनेक्ट दाखवा, फेजला कनेक्टेड दाखवा, सप्लाय सॉकेटमध्ये कनेक्टेड दाखवा किंवा मेन स्विचमध्ये कनेक्टेड दाखवा. परंतु अर्थिंग म्हणजे बॉडीला एक टर्मिनल कनेक्टेड दाखवलेला असणे आवश्यक आहे. ओपन सर्किट टेस्ट यामध्ये सिरीज टेस्ट लॅम्प घेऊन तो लॅम्प लागत नाही आहे असे आपल्याला सिद्ध करावे लागते. मोटरचे जे सर्व कंडक्टिंग पार्ट्स आहेत की ज्यामधनं करंट वाहतो त्यावरती ही टेस्ट घेता येते. शॉर्ट सर्किट टेस्ट सिरीज टेस्ट लॅम्पचा यामध्ये वापर केला जातो. यामध्ये सिरीज टेस्ट लॅम्प ब्राईट लागतो. मोटरच्या ज्या सर्किट पार्ट्समधनं करंट वाहत नाही त्या पार्ट्सकरिता शॉर्ट सर्किट टेस्ट घ्यावी लागते, किंवा कंडक्टिंग करंट आहेत की ज्यामध्ये काही रेजिस्टन्स आहे परंतु रेजिस्टन्स 0 होऊन जेव्हा लॅम्प ब्राईट लागतो तेव्हा शॉर्ट सर्किट आहे असं आपण सिद्ध करू शकतो. रिव्हर्सेस चुकीच्या वाइंडिंगच्या कनेक्शन्समुळे मोटरच्या फिरण्याची दिशा बदलली जाते, त्याला रिव्हर्सेस असे म्हणतात. आकृती काढून या फॉल्टबद्दल विवेचन करावे. फेज टू फेज दोषाची तपासणी. 2 फेजमध्ये काही कनेक्शन नाही आहे, त्यातील रेजिस्टन्स इन्फिनिटी आहे हे आपल्याला सिद्ध करावे लागते. त्याकरता फेजेस स्वतंत्र वेगळे करावेत व सिरीज टेस्ट लॅम्पद्वारे त्याचं टेस्टिंग घ्यावं. प्रश्न दुसरा, पॉलिफेज मोटर्समधील सामान्य दोष व त्याची संभाव्य कारणे सांगा. वरती जो चार्ट दिला आहे त्या चार्टप्रमाणे एक एक दोष लिहावा व त्याच्याकरता कोणते संभाव्य कारणे असतील त्याची यादी करावी. हे लक्षात ठेवा, एकाच दोषाकरता कारणांची यादी ही मल्टिपल असू शकते. त्याचे कारणं सारखेच राहू शकतात परंतु दोष वेगळे असू शकतात. थर्ड, सिंगल फेजिंग म्हणजे काय ते स्पष्ट करा. मोटरच्या सप्लायमधील एक फेज ओपन होतो व मोटर 2 फेजवरती कार्यरत होते. त्यामुळे काय मोटर फिरण्याला अडथळे होतात व मोटरला काय धोका आहे याचं विवेचन करून सिंगल फेजिंगबद्दल माहिती लिहावी व सिंगल फेज अवॉइड करण्याकरता काय पद्धती वापरतात त्याची माहिती लिहावी. क्रॉलिंग म्हणजे काय ते स्पष्ट करा. मोटर नॉर्मल स्पीडपेक्षा 1/7 कमी स्पीडनी फिरतो याचं विवेचन ऑड हार्मोनिक्सचा दाखला देऊन करावं व क्रॉलिंगबद्दल माहिती लिहावी. कॉगिंग म्हणजेच मॅग्नेटिक लॉकिंग म्हणजे काय ते स्पष्ट करा. स्टेटर टूथ व रोटर टूथचं इंटरॅक्शन लिहावं, या दोनमधल्या रिलक्टन्सची माहिती लिहावी व मॅग्नेटिक लॉकिंगमुळे काय होते, लो व्होल्टेज असताना मोटर सुरू होण्यास नकार देतो. तसेच हा दोष टाळण्याकरता रोटरमधील कंडक्टरची पोझिशन काय असावी ते लिहावं, या प्रश्नाचं उत्तर लिहावं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 3 फेज इंडक्शन मोटरमधील दोष, त्याची दुरुस्ती व त्याची कारणे याचं विवेचन पाहिलं.
हा आजचा पाठ बराच सोपा गेला असेल, आवडला असेल. याचं चिंतन करा, मनन करा व अभ्यास करा. मित्रांनो, आज आपण इव्हा एज्युकेशन अकॅडमीद्वारा आयोजित वेब लेक्चर सिरीजमध्ये 3 फेज इंडक्शन मोटरबद्दल तांत्रिक बाबीचा अभ्यास केला. तुम्हाला ते नक्कीच आवडले असेल. तेव्हा आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा, लेक्चरला लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.